48 तासात संगमनेर पोलिसांची मोठी कामगिरी। महिला साथीदारांच्या मदतीने दिवसा घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद। 11,79,000चा मुद्देमाल हस्तगत। संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर गावातील भडांगे कुटुंबियाच्या घरात झालेल्या दिवसाढवळ्या चोरीची घटना केवळ 48 तासात उघडकीस आणत स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी सराईत आरोपीला जेरबंद केले। पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 11,79,140 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे। 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सोमनाथ शिवाजी भडांगे कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे 9,92,280 रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 553/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3), 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली 2 विशेष पथके तयार करण्यात आली। पथकाने घटनास्थळाची पाहणी करून माहिती संकलित केली। गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींची माहिती तपासली असता हा गुन्हा टोन्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे वर्ष 20 राहणार लखमापुरी शेवगाव याने आपला भाऊ राहुल काळे व महिला साथीदार सौ देवका अग्नेश चव्हाण यांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले। 14 ऑगस्ट रोजी पोलिसांनी संशयित टोन्या काळे याला अटक करून चौकशी केली असता त्याने दागिने घराजवळ पुरून ठेवल्याची कबुली दिली। त्यानुसार पोलिसांनी 11,79,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। पुढील तपास आरोपीकडून जिल्ह्यातील इतर गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता असून पोलिसांचा तपास सुरू आहे।